कोण कुठं उभे राहिले का बघ. जय शिवराय गाईज, ब्लॉगमध्ये स्वागत आहे. खूप दिवसानंतर डेली ब्लॉग करते. मिनी ब्लॉग टाकला होता पण तो जरा थोडासा जास्त मोठा झाला होता कारण की घरी पार्टी होती, म्हणजे ड्रामा क्वीन्सची. त्याच्यासाठी मग पार्टी वगैरे ठेवलेली, मग थोडासा मिनी ब्लॉग वगैरे शूट केला मी. आणि आज ब्लॉग करायचा असा विषय आहे की डेली ब्लॉग सुद्धा करते आणि आज जायचंय बाहेर. दादा नेतोय जत्रेला, तर मी दादाला फोन केला होता आता की जत्रेला जायचंय की नाही. तर मला बोललाय की जाऊया, म्हणून आल्यावर बघतो. तर दुपारी व्लॉग शूट करते मी. मामी आली आत्ता आणि अजून जेवण झालं नाहीये रेडी. दिशू आणि रुद्र ताते येतील 1:30 वाजता, 1:45 पर्यंत येतात ते घरी. आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मला दादाने बर्थडे गिफ्ट दिलं होतं, ते जे माझ्या हातात जो माईक आहे मी त्याच्याने बोलतीये, तो दादाने मला बर्थडे गिफ्ट दिलाय. आणि ऍक्च्युली बर्थडे गिफ्ट दिला बर्थडेचा तर मी व्लॉग नाही टाकला, पण जे त्यांनी ऑनलाईन मागवलं होतं माझ्यासाठी माईक, तो मी आत्ता यूज करते आणि व्लॉगमध्ये दाखवतेय की दादाने खूप मस्त मला छोटासा असा, छोटा पण नाही मोठा असं छान बर्थडे गिफ्ट दिलाय. तो हा वाला आहे. इथे माईक आहे, 2 माईक आहेत इकडे, आणि जी वायर वगैरे सगळी आहे. आणि मी तो आता यूज करतेय. बघूया कसं वाटतंय. आणि कंटिन्यू व्लॉगमध्ये राहा. माझा व्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप मस्त बर्थडे गिफ्ट दिले दादानी, थँक्यू. ते आहे मच्छी जी फ्राय करायला ठेवली आहे. ही ते फ्राय होते. आणि कांदा वगैरे कापून ठेवलाय कारण आता करायचा आहे चिकन पुलाव, म्हणजे छप्परवाली बिर्याणी ती करायची, जी आमच्या नानीने नाव ठेवलंय छप्परवाली बिर्याणी. आणि बाहेर मस्त ऊन पडलाय पण खूप थंड आहे इकडे, खूप थंड वाटतंय इकडे. आणि तिथे दिसतंय, तिथे पिंक वालं जे आहे ते, तिथे रुद्राची आणि दिशूची शाळा आहे तिकडे. पिंक वाला जे दिसते बिल्डिंग, तिकडे स्कूल आहे त्यांची तिकडे. तर ते येतील. गाईज आता कंटिन्यू ह्या ब्लॉग मध्ये बघू काय काय होतंय. आणि अजून तर जेवण झालं नाहीये कारण लाईट आली नाहीये. लाईट कधीपासून गेली आहे, 1 तास झाला असेल लाईट जाऊन. आणि मला वाटण करायचं आहे, आलं लसूणची पेस्ट. लाईट न आली शेवटी, ते मला हातानेच कुटावं लागणार आहे. तर बघूया, कंटिन्यू राहा सारे ब्लॉग मध्ये. कसा होतो ब्लॉग बघूया. तर चलो. आम्ही आता निघालोय जत्रेला जायला. खूप थंडी आहे इथे, त्यामुळे मग स्वेटर घातलं दादाचा. दिशाने पण तयार झाली, सगळे तयार झाले. आणि आता आम्ही चाललोय, मामी मागून येते आणि आम्ही आता चाललो, पण 9 वाजत आले. तर जाऊन भेटूया जत्रेत. चलो, तयार करून लवकर ये. तुम्ही पण तयारी करा, लवकर या. बाय मामी. जा इकडे, जा इकडे. चलो. हा, कचरा घे ना, कचरा घे ना. कचरेवाली बाई. चलो बाय. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलो जत्रेमध्ये. जत्रेमध्ये गेल्यानंतर खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही गाड्या दोन्ही पार्किंगला लावल्या होत्या आणि आम्ही चालत चालत पुढे गेलो. त्याच्यानंतर मग तिकडे ना मस्त छान छान खेळणी होती लहान पोरांची, आणि मस्त 2 आकाश पाळणे होते मोठे. आणि मी फर्स्ट टाइम तिथे जत्रेला गेली होती. सासगावची जत्रा होती, फर्स्ट टाइम गेली होती तिकडे. आणि मग तिकडे पुढे गेल्यानंतर माझी अचानक चप्पल तुटली आणि मग तिकडे चप्पलचा स्टॉल होता, तिकडे आम्ही गेलो चप्पल बघायला. सँडल वगैरे पण होते, पण मला सँडल नव्हते पाहिजे. मला असे म्हणजे चांगले नव्हते वाटत सँडल, त्याच्यामुळे आम्ही मग वॉकर घेतली तिकडे, पिंकवाली. तर ती मला आली, मग साईजला मला बरोबर होती पायाला, त्याच्यामुळे मग ती घेतली मी. आणि मग दादा मला बोलला की ही चप्पल का घालून आली, तर मी ती चप्पल चांगली ती पण अचानक तुटली, त्यामुळे मग फेकायला लागली ती आणि मग नवीन चप्पल घेतली. आणि मग पुढे गेल्यानंतर रुद्रला खेळायचं होतं, बलून्स फोडायचे होते रुद्रला. तर रुद्र मला बोलायला हे खेळायचंय, तर मग रुद्रसोबत हे
यहाँ देखने लायक खेल है, दिखाने लायक प्रोग्राम है। यहाँ डेंजर खेल, डेंजर कमल बाग टिकट मौत देखने का बाग टिकट करना, चलती हुई गाड़ी को नागिन के तरह नचा कर बताना, टिकट 50 रुपये का है, हो जाना। चलती हुई गाड़ी यहाँ प्रोग्राम जिंदगी और मौत का दिखाया जाता, लड़की चलाएगा गाड़ी। अनेक प्रकार के खतरनाक डेंजर खेल, डेंजर कमाल। आपके स्काई सिटी में बिल्कुल पहली बार फर्स्ट टाइम नया शो, नया डे, नया प्रोग्राम गेलो के बीच। कौन कुठं उभे राहिले बघून घ्या, कौन किधर खड़े एक राउंड खाली चेक करना है। मुन्नालाल अपने शो में उम्र में पेन दाखव त्याला कोणाला जॉन का साधा नाही आहे, काय जॉन का साधा नाही आहे। काय अरे भाई याला कॅमेरा बिमेरा आहे, कशाला? फोनला कनेक्ट करू शकतो। जे काय मी करू शकतो ना, हा. जे काय मी करू शकतो ना, तू त्याच्याने सगळं बघू शकतो, सगळं म्हणजे तुला जे काय बघायचं ते। तर गाईज आम्ही गेलो पुढे, त्यानंतर मस्त झुमके होते ते असं छान होते. आम्ही पुढे गेलो फिरत, तिकडे भांडी वगैरे दुकान वगैरे होते, असं बघितलं सगळीकडे. त्यानंतर आम्ही डायरेक्ट हॉटेलला गेलो, कारण 11:30 झाले होते हॉटेलला जायला. आणि मामी आणि मामा तिकडे डायरेक्ट हॉटेलला आलेले, ते जत्रेमध्ये नव्हते आणि 1 तास वेटिंग होती हॉटेलला, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जेवलो वगैरे. तर आता आपण आलो आहे हॉटेलला आणि हे बघा दादाने मला काय काय दिलं। एक तर हे घेतलंय आणि एक तर हेलिकॉप्टर घेतलंय। हे बघा तुम्ही, हे लोक बघू शकता। आणि इकडे दाखव ना, हे बघा हेलिकॉप्टर, हे बघा हेलिकॉप्टर, हे बघा हा दिसतोय तुम्हाला, हेलिकॉप्टर दिसत असेल। आणि सोबत हे घेतलंय, हे असं वाटतंय स्कूलमध्ये आलं। घरी जाऊन दाखव, काय घरी जाऊन दाखव। हां लवकर या परत तर गुड मॉर्निंग गाईज. तर मी काल आल्यानंतर व्लॉग शूट नाही केला, कारण आम्हाला 1:30 वाजले होते घरी यायला. आणि तर
1 वाजेपर्यंत मी हॉटेलमध्येच होतो, कारण की 11:30 वाजता जेव्हा आम्ही जत्रेतून निघालो, तेव्हा आम्ही डायरेक्टली हॉटेलला गेलो. पण तिकडे 1 तास वेटिंग होती. त्याच्यामुळे मग जास्त काही शूट वगैरे केलं नाही. जेवण वगैरे 1:30 वाजता घरी आलो. पावणे 1 वाजता, पावणे 2 वाजता मी झोपलो. आणि काल जत्रेतून जे काय घेतलंय ते क्लिप घेतलाय. आणि नेलपेंटचे शेड घेतलेत, हे असे छान. जो व्हाईट कलर पण घेतला, जो मला हवा होता तो. हा. आणि हे विशूसाठी घेतलं होतं दादानी, तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल. तर तिथून आल्यानंतर पावणे 2 वाजता झोपलो आम्ही, कारण की आम्ही सकाळी पण जरा लेट उठलो. कारण काल खूप रात्री थंडी वाजत होती गाडीवर, खूप जास्त कुडकुड कुडकुड सारखं होत होतं, खूप जास्त डेंजर थंडी होती. आणि मग तिकडून जास्त खेळलो वगैरे नाही आम्ही. एका ह्याच्यामध्येच बसलेलो, कारण तिकडे नंतर उलटीसारखं व्हायला लागलं. त्यामुळं आम्ही दादाला बोललो आम्हाला कशातच बसायचं नाही. मग आम्ही फिरलो जत्रेमध्ये, जे काय खायला घ्यायचं होतं ते घेतलं. आणि हे जे छोटे छोटे क्लिप्स वगैरे ते घेतलं. आणि मग डायरेक्टली हॉटेलला गेलो. मग त्याच्यानंतर मी ब्लॉग जास्त शूट नाही केलाय, थोडंफार हॉटेलचं वगैरे दाखवलंय. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.